नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा शुक्रवारचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केट आपण डिस्कशन केलं होतं की साईडवेज बुलिश राहण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. मार्केटचा जर आजचा सेशन जर बघितला आपण तर मार्केट स्लो परंतु एक बुलिश मोमेंटम मार्केटने आज दाखवलेला आहे. ओके, आता उद्या आणि परवा मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे, शनिवार रविवार. मार्केट ओपन सोमवारी होणार आहे. त्यामुळे सोमवारच्यासाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करायचं आहे. सो आय होप व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना स्टॉक मार्केट शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायचे. ते शनिवार रविवार मार्केटला सुट्टी तर आहेत, परंतु विनाकारण कुठेही टाइमपास वेळ घालवण्यापेक्षा 2 दिवसामध्ये काही ना काही वेळ तुम्ही मार्केटला शिकण्यासाठी जर दिला तर चांगलं होईल. ओके, आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये करिअर करायचं आहे किंवा मार्केटमध्ये लॉंग टर्म सस्टेन व्हायचं आहे तर अभ्यास सोडून दुसरा कुठलाही पर्याय मार्केट आपल्याकडे नाही आहे. मार्केटला जर समजून घ्यायचं असेल तर. ओके, तो वारंवार तुम्हाला मी व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जर तुम्हाला एखाद्या म्हणजे मार्केटच नाही कुठल्याही सेक्टरमध्ये जर करिअर करायचं असेल किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल तर त्या सेक्टरचा अभ्यास तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग तुम्हाला हॉटेल टाकायचं असेल तर हॉटेल टाकण्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्हाला कुठलंही मोठं शॉप चालवायचं असेल, तुम्हाला कपड्याचं दुकान चालवायचं असेल, मग कपडे कुठून मिळतात, कुठून घ्यायला पाहिजे, कशी विकली गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान लागतं. तर तसंच मार्केटचं आहे. जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचंच असेल तर मार्केट कसं चालतं, काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. फक्त व्हिडिओ बघताय, लोकांना फॉलो करताय, हे करून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही शिकताय त्यातनं तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर सेल्फ लर्निंग नसेल तुमच्याकडे तर काही उपयोग नाही आहे. सो लक्षात ठेवा, कुठल्या पण सेक्टरमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तुम्हाला त्या सेक्टरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, तर सुरू करूया व्हिडिओला. तुमच्या समोरचा चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. काल आपण काय डिस्कशन केलं होतं, 25,220ची लेवल आणि डाऊन साईडला 25,120ची लेवल, म्हणजे एक साधारण 100 पॉईंटची रेंज आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली होती. ते आपण नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केलं होतं. मार्केटने काय केलं, ओपनिंग फ्लॅट झाला, लेवल ब्रेकआउट केली, फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मार्केटने मोमेंटम दिली. ओके, म्हणजे मार्केट काय झालं, लेवल टू लेवल मार्केट होता. कुठल्या मार्केटनी काही वेगळी प्रायजेक्शन केली नाही, कारण की ऑलरेडी कन्सोलिडेशन होतं. ऑलरेडी आपण ही लेवल डिस्कशन केली होती. आणि इकडे जर बघितलं तर आपण हा पॅटर्न देखील डिस्कशन केला होता. काहीसा आपल्याला इकडे इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न बनताना दिसलेला होता. ओके, आता मार्केटनी ज्या पद्धतीने मोमेंटम दिलाय, मार्केट काय खूप स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम देऊन गेलं का? बिलकुल पण नाही. 1-2 कॅन्डल त्याच्यानंतर स्लोली बुलिश मोमेंटम देऊन गेलं. परंतु इकडे जर बघितलं तर इकडे काहीसा आपल्याला एक चॅनल क्रिएट झालेला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. आता ह्या चॅनलचं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय इम्पॉर्टन्स राहू शकतात ते आपल्याला बघायचे. सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय. पहिली गोष्ट तर आजचा इंट्राडे हाय मार्क करायचा आहे आणि हा सपोर्ट. हा आपला नो ट्रेडिंग झोन. काय बघायला मिळालं इकडे आपल्याला, ही रेंज क्रिएट केली होती मार्केटनी, त्या रेंजला आपण मार्क केलेला आहे. आणि 25,331 रेजिस्टन्स, डाऊन साईडला सपोर्ट जर बघितलं तर 25,255 हा आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतो. आता प्राइस ऍक्शन काय क्रिएट झाली, प्राइस ऍक्शन इकडे एक चॅनल क्रिएट झालेली बघायला मिळतो तुम्हाला. हा चॅनलचा ब्रेकडाऊन पण झालाय, परंतु एक सपोर्ट आहे त्या लेवलवरती निफ्टी सस्टेन झालेला आहे. तर आपल्याला वाट काय बघायची, जर आपला व्ह्यू बेरिश असेल तर वाट बघायची 25,250ची जर लेवल ब्रेक होती तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला ओपन होताना दिसू शकते किंवा मार्केट इकडनं डाऊन साईड येताना दिसू शकतो. मग आपल्याला डाऊन साईडला काही इम्पॉर्टंट सपोर्ट्स आहेत. 1, 2, 3. तर हे डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट पाहायला मिळत आहे. 25,255चे सपोर्ट ब्रेक झाल्यावरती डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट काय आहे, 25,213, 25,177,
आणि 25,130 या डाऊन साईडच्या लेवल ओपन होते. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, हे झालं डाऊन साईडचे लेवल. बुलिश साईडला काय लेवल ऍक्टिव्ह होतात, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर आता निफ्टीकडे एक स्पेस तयार झालेला आहे या लेवलचा, जो की आहे 25,400च्या आसपास, 25,420, 25,430. ओके, इकडे जर बघितलं तर काही इम्पॉर्टंट सपोर्ट आहेत इकडे, सॉरी रेजिस्टन्स आहेत. एक छोटंसं स्कॅल्पिंग लेवल आहे इकडे. खूप मोठ्या लेवल नाहीत बुलिश साईडला, कारण की एका रेजिस्टन्स लेवलवरती 25,331 ही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे. आफ्टर कन्सोलिडेशन जर ही लेवल ब्रेक होती तर अपसाईडची लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतं. ते 25,360 ही फर्स्ट लेवल, 25,400 आणि 25,422. साधारण 100 पॉईंटची बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. नो ट्रेडिंग झोन 25,330, 25,255 या झोनमध्ये कन्सोलिडेशन आहे. आपल्याला मार्केट सांगत आहे इकडनं कन्सोलिडेशनमध्ये आहे. सो जितकं या झोनला आपण इग्नोर करू, इग्नोर इन द सेन्स की या झोनला जितकं आपण या झोनच्या रेंजमध्ये जितकं मार्केट कन्सोलिडेशन राहील तितकं आपल्याला निवांत राहायचं. हां, लेवल अपसाईड डाऊन साईड ब्रेक होती त्यावेळेस तुम्ही तुमचं काय लेवल असेल त्याप्रमाणे व्ह्यू डिस्कशन करू शकता किंवा व्ह्यू फॉलो करू शकता. बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट आत्ता जर पाहिलं तर मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती आले. मार्केट थोडंसं साईडवेज टू कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओके, तर त्या लेवल इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, निफ्टीच्या लेवल आय थिंक तुम्हाला समजले असतील. आणि व्हिडिओ थोडासा फास्ट वाटू शकतो कारण की ज्या पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असतो. आता काय होतं की खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते, क्वेश्चन, सर व्हिडिओची लेंथ थोडीशी जास्त होते, थोडीशी कमी केली तर हरकत नाही. तर आपण जे पॉईंट इम्पॉर्टंट आहे ते डिस्कशन करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी हे बघा, ज्याला समजतंय त्याला समजणारच आहे. ज्याला किती सांगितलं, ज्याला नसेल समजत एज्युकेशनचं इम्पॉर्टंट, तर त्याला किती आपण सांगितलं तरी समजणार नाही. परंतु आय होप थोडक्यामध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. चला बँक निफ्टीच्या लेवल पाहूया. बँक निफ्टीने पहिला अर्धा तास जर बघितलं तर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिली. आपण लेवल डिस्कशन केली होती 56,720ची लास्ट ॲनालिसिसमध्ये. जर बघितलं तर मार्केटने त्या लेवलपर्यंत मोमेंटम दिलेला आहे. म्हणजे जे आपण बुलिश साईड लेवल डिस्कशन केलं होत्या त्या बँक निफ्टीने कुठे ना कुठे फॉलो केलेला दिसत आहे. ओके, सगळे लेवल रिमूव्ह करूया. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर इकडे या चार्टवरती एक ट्रेंड लाईन तयार झाली आहे. थोडीशी ओबडधोबडच ट्रेंड लाईन आहे, आपण त्याला सी ग्रेड ट्रेंड लाईन म्हणू शकतो. परंतु इकडे टेक्निकली जर बघितलं तर हा एक सपोर्ट क्रिएट झालाय आणि रेजिस्टन्स हा झालेला आहे. तर आहे ट्रेंड लाईनचं इम्पॉर्टंट काय आहे की जर ही सपोर्ट ब्रेक होती तर हा ट्रेंड लाईन टच करण्यापर्यंत जाऊ शकतो. परंतु जे इम्पॉर्टंट सपोर्ट आहे त्याला आपण मार्क करूया आधी डाऊन साईडला. थोडंसं आपण ही ट्रेंड लाईन रिमूव्ह करूया. ट्रेडिंग झोन 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर रिसेंटली काय लेवल ऍक्टिव्ह झाल्या होत्या, रेजिस्टन्स लेवलच आहे मोठा. ठीक आहे, आपण डिस्कशन करूया. बुलिश साईडला कंटिन्युअसली रेजिस्टन्स आहे, त्यामुळे बुलिश साईडला मार्केट ट्रॅव्हल करणं थोडंसं अवघड आहे. ओके, परंतु काय लेवल इम्पॉर्टंट आहे, 56,758 ही जर इंट्राडे रेजिस्टन्सची लेवल आहे, ही जर ब्रेक होती तर आपल्याला एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला देखील बघायला मिळू शकते. 56,925 फर्स्ट लेवल, 57,080 आणि 57,170 या काही बुलिश लेवल आहेत, हे आपल्याला ओपन होताना दिसू शकतं. ते आफ्टर रेजिस्टन्स ब्रेक. डाऊन साईडला आपण आत्ता डिस्कशन केलं, तिकडे एक ट्रेंड लाईन आहे, इकडे एक ट्रेंड लाईन आहे. ही सपोर्ट जर ब्रेक होतोय तर काहीसं इकडे कन्सोलिडेशन, ब्रेकआउट फेलियर आणि एक नेगेटिव्ह पॅटर्न इकडे तयार होईल. 56,565च्या नंतर एक नेगेटिव्ह 56,400, त्यानंतर डाऊन साईड 56,300
त्यानंतर डाऊन साईड 56,217. या 3 लेवल, फर्स्ट सेकंड 3 लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकते, त्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर थोडीशी ही ब्रेकआउट झालेलं आहे, तर इकडे थोडंसं जर पुलबॅक घेतलं तर एक डाऊन साईड अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. आता निफ्टी आणि बँक निफ्टी जर तुम्ही काही लास्ट 6-7 महिन्यापूर्वी जर बघितलं तर थोडेसे सिमिलर परफॉर्मन्स करायचे, परंतु काय झालं आता थोडंसं बँक निफ्टी वेगळा परफॉर्मन्स करतोय, निफ्टी थोडा वेगळा परफॉर्मन्स करतोय. निफ्टी जो आहे तो सेन्सेक्सच्या बरोबरीने चालताना दिसतो, परंतु बँक निफ्टी थोडासा डिफरंटमध्ये परफॉर्मन्स करतो, बिकॉज थोडंसं जे सेक्टर वाईज ज्या न्यूज आहेत किंवा कुठल्याही न्यूज, मग आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या न्यूज आहेत, तर निफ्टीमध्ये बऱ्यापैकी सेक्टर आहेत. मेटल सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, बँकिंग सेक्टर आहे. अशा सेक्टरमुळे काय झालं की थोडंसं बँकिंगचे जे फक्त सेक्टर आहे त्याच्यामुळे बँकिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीने मुवमेंटम करतो, परंतु जर आय टीमध्ये फार्मामध्ये जर काही न्यूज असेल तर त्या वेगळ्या पद्धतीने मुवमेंटम करतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला निफ्टीवरती बघायला मिळतो. एवढंच नाही तर रिलायन्स यासारखे जे हेवी स्टॉक आहेत ते जर वन डायरेक्शनमध्ये जायला लागले तर निफ्टीला ओढताना दिसतात, परंतु त्याच्यासोबत बँक निफ्टी जाताना दिसत नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे, इम्पॉर्टंट गोष्टी. ओके, त्याचं सेन्सेक्समध्ये सेन्सेक्सने आपण जी डिस्कशन केली होती चॅनल, तो चॅनल ब्रेक केला आणि बुलिश मोमेंटम दिला. थोडासा स्लो होता परंतु बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम दिला, ज्या पद्धतीने आपण काल लेवल डिस्कशन केलं होतं. रिमूव्ह करूया लेवल, इंट्राडे हाय ॲज अ रेजिस्टन्स, सपोर्ट, नो ट्रेडिंग झोन. तर काय पाहायला मिळेल इकडे आपल्याला ब्रेकआउट नंतर एक कन्सोलिडेशन बघायला मिळेल, परंतु यामध्ये एक रेंज तयार झाली. आता रेंज जर डाऊन साईडला ब्रेक होती एक चॅनल आणि चॅनलनी जर 82,400ची जर लेवल डाऊन साईडला ब्रेक होती तर काय लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतं, त्याची पॉसिबिलिटी काय आहे? सपोर्ट, सपोर्ट अँड अगेन सपोर्ट. तर या 3 सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके, म्हणजे टप्पा खाऊन जर नेगेटिव्ह साईडला आला तर काही लेवल आपल्याला ओपन होतं ते 82,300, 82,173 आणि 82,000च्या आसपास. तर या 3 लेवल आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड या लेवल आपल्याला सेलिंगच्या साईडला बघायला मिळू शकतात. अप साईडला काय लेवल येतं ते फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग, थर्ड स्विंग. तर लेवल थोडे छोटे छोटे आहेत बिकॉज रेजिस्टन्स आहे. 82,647 या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट येतोय तर फर्स्ट लेवल आहे 82,750, 82,830 आणि 82,945. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात 1, 2 अँड 3. ओके, तर त्या पद्धतीने नो ट्रेडिंग जर बघितलं तर 82,600 ते 82,400 साधारण 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. जितकं फॉलो करसाल तितकं काही ना काही तुम्हाला शिकायलाच मिळणार त्यातनं देखील. ओके, तर या पद्धतीने लेवल आपल्याला बघायला मिळतात. बाकी टेलिग्राम असो काही असो सगळ्या ऑफिशियल लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या आहेत. ओके, तर जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल तर जॉईन करू शकता. आणि ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केट साईडवेज टू बुलिशच आहे अजूनही, परंतु जर इम्पॉर्टंट सपोर्ट जर ब्रेक होतील, मग ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स, आता आपण डिस्कशन केलं, ते जर सपोर्ट ब्रेक झाले तर एक अपॉर्च्युनिटी सेलिंग साईडला देखील बघायला मिळू शकते. ओके, तर आय होप हा जो थोडासा फास्ट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि तशा पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केलं, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.